लेट्स गेट रेडी विथ मी फॉर हल्दी सेरेमनी. तर साडी छान अशी चापून चोपून मस्त नेसायची आहे. तिचे प्लीट्ससुद्धा एकदम छान असे मस्त दिसले पाहिजेत. आणि अशी चापून चोपून साडी नेसायची असेल तुम्हाला तर मला कळवा, मी तुम्हाला ह्यावर सुद्धा व्हिडिओ अपलोड करेन. तर हा आहे फायनल लुक साडीचा. आत्ता करूया छानसा मेकअप. तर मेकअप करायला पहिल्यांदा मी वापरते फेस क्रीम. आणि फेस क्रीम माझी फिनिश होत आली आहे. तर फेस क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर घ्यायची आहे रंगरोटी करायला. तर पहिल्यांदा मी लावते आहे कलर कॅरेक्टर. खूप सारे डार्क सर्कल झालेला आहे, तर ते लपवण्यासाठी हे छान मस्तपैकी हाताने लावल्यानंतर फॉर्मॅलिटी म्हणून स्पंजने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी लावते आहे कन्सिलर. तर लिक्विड कन्सिलर मी नेहमी यूज करत नाही, पण पहिल्यांदाच यूज करते. सो मला क्रीमी टाईप जो कन्सिलर असतो तोच मी यूज करते. त्यानंतर फाउंडेशन आणि स्टेप बाय स्टेप जसं मला जमतं तसं मी लावून घेते आहे. फॉर्मॅलिटी करायची अजिबात मला गरज वाटत नाही आहे की असंच लावलं पाहिजे. आणि तसंच जितकं प्रोडक्ट शोभेल आणि छान दिसेल इतकंच मी लावून घेते. फुकट आहे, आपलंच आहे म्हणून किती पण बसवा, किती पण थापा असं नाही. तर मला असं एकदम भडक मेकअप दिसलेला आवडत नाही. सो मी जितकं माझ्या चेहऱ्याला सूट होईल तेवढंच मी थोडं थोडं लावून घेते. आणि आयब्रो फिल करायला फक्त मी कॉर्नर्स फिल करून घेते. आणि त्यानंतर छान मरून कलरची टिकली लावायची आहे. मेकअप केल्यानंतर मरून कलरची टिकली लावली ना की इतकं छान लूक येतं. आणि हा आहे नेकलेस जो मी मिशोवरनं मागवलेला आहे. खूप सुंदर नेकलेस आहे आणि इतका छान दिसतो नेकलेस आणि काहीतरी युनिक आणि वेगळं काहीतरी छान वाटतं. सो ह्याचीसुद्धा लिंक हवी असेल तर कळवा, मी देणार. आणि एक छानसं छोटं नेकलेस घातल्यानंतर मोठं मंगळसूत्र आणि बस इतकंच काफी आहे. आणि छान आता रेनड्रॉप बांगड्यांची जी स्टाईल निघाली आहे तर त्या मी सुद्धा ट्राय करते. सो खूप छान वाटतात आणि एकदम वेगळा लूक येतो. सो ह्या बांगड्या तर मंडळी खूप वेळ झाला होता आणि घाईघाईत यावं लागलं हळदी सेरेमनीला. सो पटकन अटेंड केलं. आणि स्वामीनीसुद्धा इरिटेट झाली होती. ही आहे माझी छोटी सिस्टर, क्यूट अशी. आणि आमच्या दोघींची स्टाईल खूप वेगळी आहे. मला थोडं ट्रेडिशनल राहायला आवडतं आणि तिला थोडं मॉडर्न राहायला आवडतं. सो चला तर मग आजपुरते इतकंच. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.